माझ्यावर विश्वास नाही ना? नाही. सारंग काकावर विश्वास आहे ना? मी त्याला फोन लावतो. काही उपयोग नाही त्या फोनचा. मी मगाचपासून बबन काकांच्या फोनवरून सुपर हिरोला 100 वेळेस फोन लावलाय. फक्त ती बाई नॉट रिचेबल म्हणत राहिली. ते नॉट रिचेबल तुमच्यासाठी, बबलूसाठी सगळे अवेलेबल असतात. सारंग दादा. पोचलास का गुरुकुलात? अरे मगाशीच पोचलोय. पण हा तुझा मित्र अबीर आहे ना, अरे मला तो किडनॅपर समजतोय. अरे हा, त्याला सांगायलाच विसरलो मी. दे फोन दे त्याच्याकडे. हॅलो सुपर हिरो, तुम्ही असं कसं प्रॉमिस पाहता तो? हा, तुम्ही स्वतः का नाही आलात मला घ्यायला? अरे सॉरी ना अबीर. अरे साताऱ्यावरून मी आत्ता निघालोय आणि काय आता ट्रॅफिक पण आहे खूप. तर मी आता तुला गुरुकुलला घ्यायला आलो ना, तर पुढे खूप ट्रॅफिक लागेल आपल्याला आणि मग गडावर फिरायला पण वेळ नाही मिळणार. म्हणून मी खास मित्राला बबलूला पाठवलंय तुला घ्यायला. त्यामुळे तू आता या काकांसोबत सिंहगड रोडवर आहे. आपण डायरेक्ट तिकडूनच निघूया, म्हणजे गडावर फिरायला पण वेळ मिळेल आपल्याला. चालेल सुपर हिरो. आम्ही तिथे पोहोचता तोपर्यंत तुम्ही आमची वाट बघा. हा, काल संध्याकाळपासून ओवी उपाशी आहे. तिच्या पोटात अन्नाचा एकही कण नाहीये. तिची अवस्था काय झाली असेल मला बघवत नाहीये. पण नको बघूस. आपल्या डोळ्यांना जे बघवत नाही, ज्याने त्रास होतो तिकडे बघायचंच नाही. आणि ती उपाशी आहे. पण तुझं काय? तू मस्त झालं ना, तुझं जेवण नाश्ता सगळं एकदम परफेक्ट. आपलं पोट भरलं ना, मग गप्प बसायचं. आणि तुम्ही जे काही वागलात ना, त्यानंतर मी त्या ओवीला जी काही शिक्षा दिली आहे खोलीत कोंडून ठेवण्याची, ही खूप साधी शिक्षा आहे. ठीक आहे? आणि नशीब समज तू वाचलीस त्यातून, तिला एकटीला शिक्षा दिली, नाहीतर तुझी सुद्धा तिच्यासारखीच अवस्था असली असती, उपाशी. होणे का लहान जीवाशी असं वागू नये ग. रात्रभर एकटी त्या अंधाऱ्या खोलीत आहे ती. रडून रडून काय अवस्था झाली असेल तिची. बस ना आता, झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. शिक्षा बाज झाली की नाही हे या घरात फुकट राहून दिवस काढणाऱ्यांनी नाही ठरवायचं. शिक्षा कधी पास होणार हे फक्त या घरची मालकीण ठरवू शकते. म्हणजे कोण? मी नाही आली अजून. 4:30 वाजून गेले. 6ला आपल्याला पोहोचायचंय तिथे. अबीर पण नाही आलाय अजून. मी नव्हते पाठवत त्याला. तुम्हीच माझी परमिशन घेऊन त्याला पाठवलं. पुन्हा तेच मी तुला सांगितलं ना, ओवीचे बाबा त्याला वेळेत घेऊन येणार आणि ओवी गाणार सुद्धा आहे. आणि कसं असतं ना, त्या दोघांनाही महत्व आहे कलेचं गाण्याचं. त्यामुळे तू काळजी करू नको, वेळेत येतील ते. हं, चल निघायचं का मग? मी बॅग घेऊन येते. बर ठीक आहे. जरा टेन्शन मध्ये तिच्याकडे लक्ष दे आणि तिला घेऊन ये. मी पुढे होतो, तू जरा घेऊन ये तिला. बबलू काय रे, काय झालं? अरे 4-5 गुंड होते. त्यांनी माझ्या डोक्यात हेल्मेट मारला आणि अबीरला घेऊन गेले. लागलं नाही ना तुला? आता मी ठीक आहे. अबीरची जबाबदारी आपल्यावर होती रे. त्याला काय झालं तर? ऐक ना, मी तुला गाडीचा नंबर पाठवलाय. त्याचं काय करता येईल का? आता एकच माणूस आहे जो आपली मदत करू शकतो. कोण? देवा. हॅलो देवा, ऐक ना, मी तुला एक नंबर पाठवतो, तर जरा नंबर जरा ट्रेस कर आणि लोकेशन पाठव ना मला. अरे एका लहान पोराचा जीव धोक्यात आहे रे, अर्जंट आहे. हां प्लीज प्लीज लवकर. हो थँक्यू थँक्यू. नाही ना, गाडी ह्या साईडलाच गेली. आपण जाऊया ना, चल. ए थांब, तू नको येऊ. तू ओवीला घ्या आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोच. तू काय करणार? अरे तिथे जाणं तिचं आज महत्वाचं आहे. नाही नाही नाही, तू एकटं नको जाऊ. तू नको माझं टेन्शन घेऊ, मी बघतो काय करायचं ते. माझ्यावर विश्वास आहे की नाही? थँक्स देवा. क्षमताई, ओवी आली का? नाही आली आहे, पण जगन्नाथ सर म्हणालेत ना ते मी काळजी करू नका. आणि नाही आली तर तिचा दुसरा परफॉर्मन्स आहे म्हणून मला टेन्शन आलंय. काय करू काहीच कळत नाहीये. तुमच्याकडे ओवीच्या घरच्यांचा कोणाचा नंबर असेल तर तुम्ही फोन लावून बघा ना एकदा त्यांना. कोणाचा नंबर? तिच्या काकूंचा नंबर आहे. 1 मिनिट. सावलीत आहे. जगन्नाथ सरांनी बोलवलंय. बसची पूजा करायची आहे ना, चला ना पटकन. आलेच मी.
क्षमाताई तिच्या काकूंशी बोला आणि त्यांना सांगा कार्यक्रमाच्या ठिकाणी डायरेक्टली आहे. ठीक आहे तुम्ही पण या, मी होते. हो. हॅलो. हॅलो, मी क्षमा बोलते गुरुकुलमधून. तुम्ही ओवीच्या काकू बोलताय का? हो, मी ओवीची काकूच बोलते. ओवी आली नाही अजून म्हणून फोन केला होता. बरी आहे ना ती? आज कार्यक्रमाचा दिवस आहे पण ती अजून पोहोचलीच नाही हो इथे. हो, अजून घरीच आहे ती. घरी? अहो इतका मोठा शो आहे आणि ओवीचं गाणं सुद्धा आहे. कोणाला तरी पाठवा ना तिला घेऊन, उशीर होतोय खूप. मॅडम त्याचं काय झालंय, तिचे बाबा म्हणजे तिच्या बाबांसाठी थांबली आहे ती, ते अजून घरी आले नाही आहेत. 100 रे. अरे तुला सारंगला फोन लावायला सांगितला की रे, आणि तू पोलिसांना फोन लावतो हा? ठीक आहे, सारंगला फोन लावा. मी सुपारीला फोन लावणार नाही. कसा कसा डॅमेज पोरगा रे. अरे किती तुझा तोंड एवढूसा बोलतो एवढा. अरे अभ्या, त्यासारख्या पोरावर हात उचलायची पद्धत नसते रे माझे. आणि बघ, तू जर का सारंगला फोन केला नाही तर मग त्याच्या पुढे काय होईल सांगू? डायरेक्ट फटके. रतन शेठ, तू मला फटकेल देतील की रे? पण जर सुपर हिरो आली ना तर तुझ्या बुडाखाली फटाके फोडतील की रे, फटाके. बम बम. म्हणून मी त्याला इथे बोलवणार नसतो की रे. फोन लाव सारंगला म्हणतो मी. लाव. मी त्यांना फोन लावणार नाही. तुम्हाला मारायला काही पण